अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नादिर जिला कलेक्टर ऑफिस के रूबरू मराठवाड़ा जनता विकास परिषद की जानिब से मुख्तलिफ मुतालबात को लेकर एहतजाज किया गया। मी डॉक्टर व्यंकटेश काब्दे, माजी खासदार आणि अध्यक्ष मराठवाडा जनता विकास परिषद. मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं आज संपूर्ण मराठवाडाभर कलेक्टर कचेरीसमोर, तहसीलसमोर आंदोलन करण्यात येत आहे. आणि आंदोलनाचा एकमेव उद्देश जो आहे, मराठवाडा विदर्भासाठी जी विकास मंडळं स्थापन करण्यात आलेली आहेत त्या विकास मंडळांना मुदतवाढ द्या. एप्रिल 2020च्या नंतर या मंडळांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळं या मंडळाचं सर्व काम ठप्प झालेलं आहे. हे मंडळं कशाकरता पाहिजेत? मंडळामध्ये जे वेगवेगळ्या कमिट्या आहेत त्या कमिट्यामार्फत शिक्षण, उद्योग, रोजगार या सर्व बाबीवर अभ्यास करण्यात येतो आणि सरकारला सूचना देण्यात येतात. आणि हा त्यांचा जो अहवाल आहे तो विधिमंडळात मांडला जातो आणि त्याप्रमाणे लोकप्रतिनिधींना त्यावर कार्यवाही करण्याचा किंवा सरकारला कारवाई करण्याकरता मार्गदर्शन होतं. इतकं महत्त्वाचं अशा प्रकारचं विकास मंडळ आहे, तरी सरकारनं याकडे दुर्लक्ष केलेला आणि उशिरा का होईना पण गेल्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं याला विकास मंडळाच्या मुदतवाढीला मंजुरी दिलेली आहे. पण हे आता केंद्राकडे पडलेलं आहे. हे माननीय गव्हर्नर साहेब, माननीय अमित शाह साहेब यांना विनंती केलेली आहे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं की आपण या विकास मंडळांना मुदतवाढ द्या. आजसुद्धा आपण कलेक्टरच्या मार्फत त्यांना आपण केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की तुम्ही कशा करता एवढा हे जे आहे उशीर लावत आहात. हे काय सत्तांत, हे काय राजकीय नाही आहे, कुणाच्या सत्तेवर गदा येणार नाही आहे. हे केवळ विकासाच्या कामाकरता आहे. मागासलेल्या मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकरता मराठवाडा जनता विकास परिषदेचं जे काही योगदान आहे ते योगदान देण्याची संधी या विकास मंडळात आहे. तुम्ही कशा करता म्हणून हा 3 वर्षाचा कालावधी असाच प्रलंबित घालवलेला आहे, असा आमचा सरकारला सवाल आहे. आमची मागणी तर खऱ्या अर्थानं एक 10 मागण्या होत्या आणि 23 फेब्रुवारी 2023पासून आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांचे कार्यालय नांदेड येथे आंदोलन चालू आहे आमचं. सुरुवातीला आम्ही आमरण उपोषण केलं 6 दिवस, नंतर साखळी उपोषण आणि माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय अप्पर जिल्हाधिकारी बोरगावकर साहेबांनी आमच्या काही मागण्या ज्या प्रमुख आणि गंभीर मागण्या होत्या त्या सोडविलेल्या आहेत. परंतु आता महत्त्वाच्या 2-3 आमच्या मागण्या राहिलेल्या आहेत. त्या मागण्यासाठी आमचं 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही कलेक्टर ऑफिस पुढं आंदोलन चालू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने राहिलेल्या मागण्यापैकी मांजरम ग्रामपंचायत येथे जो अफार झालेला आहे त्या अफाराची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमचे सहकारी गंगाधर मेडकर जे पैलवान आहेत त्यांनी केलेली आहे. त्यांचं उपोषण आणि साखळी उपोषण व धरणे आंदोलन चालू आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा त्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा आहे. ती कारवाई व्हावी ही एक मागणी आहे. तसेच नांदेड शहरामध्ये बोगस शिक्षण संस्था प्रजाबालक विद्यामंदिर गांधीनगर नांदेड एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये बोगस पटसंख्या दाखविलेली आहे विद्यार्थ्यांची. त्या शाळेमध्ये शिक्षक आशा गायकवाड व केशव धोंगडे यांनी काम केलेलं आहे. त्यांचा मोबदला देण्यात आलेला नाही आणि जिल्हा परिषदचं शिक्षण विभाग म्हणतं की त्या शाळेचा आणि आमचा काही संबंध नाही. गट शिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक हे मिळून असल्यासारखा व्यवहार करत आहेत आणि त्यांची चौकशी करावी, कसून चौकशी करावी आणि त्या शाळेवर कारवाई करावी निलंबनाची, अशी आमची मागणी आहे. तसेच त्या शिक्षकांचा पगार जो आहे तो मोबदला देण्यात यावा ही एक मागणी आहे. आणि आमच्या फॉरेस्ट माहूरच्या वन अधिकाऱ्यांनी आमच्या कामगारांना कामावरून कमी केलेलं आहे, त्यांना कामावर घ्यावं व बोगस विकास कामे दाखवून निधी लाटलेला आहे RFO आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करावी, कारण त्यांना उपवनसंरक्षक नांदेडे पाठीशी घालत आहेत ही एक मागणी आहे. तसेच वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीचा गुन्हा 47 दिवसाच्या उपोषणानंतर दाखल झालेला आहे. त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी. बँकेच्या संबंधित दोषी लोकांवर सहआरोपी म्हणून कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. वज्राज शेखफरीद तालुका माहूर येथे गावठाण विस्तार योजनेचा प्रश्न मार्गी जरी लागला तरी आमची मागणी आहे की
जून महिन्याच्या म्हणजे 1 जूनच्या अगोदर ती जागा ॲक्वायर करावी शासनाने आणि 285 लोकांनी जे अर्ज केलेले आहेत तेवढे प्लॉट तिथे उपलब्ध करावेत या मागणीसाठी आमचं आंदोलन चालू आहे. माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय अपर जिल्हाधिकारी महोदयांनी या राहिलेल्या मागण्या तातडीनं सोडवाव्यात अशी आमची महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व CI2च्या वतीनं विनंती आहे. धन्यवाद. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है. प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़. हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बात पान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स, हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद. डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावल वाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़. नांदेड़ शहर में पहली बार सौदागर फैमिली रेस्टोरेंट में साल के 12 महीने हर दिन 35 रुपए प्लेट हरीस और बिरयानी मिलेंगी किलो के हिसाब से. लजीज बिरयानी के साथ साथ चिकन बोनलेस, चिकन तंगड़ी, चिकन 65 के अलावा चिकन की मुख्तलिफ डिशेज भी किलो के हिसाब से दस्तयाब है. सौदागर चिकन फैमिली रेस्टोरेंट, शिवाजी नगर पुलिस स्टेशन के सामने, मखदूम नगर, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.